काळे कारनामे समोर आल्याच्या नंतर अशोक खरातच्या संस्थेला दिलेलं पाणी थांबवलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळामधील निर्णय रद्द करण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आदेश। तर पाणी कुठपर्यंत मुरलंय सखोल चौकशी करा, उद्धव ठाकरेंची मागणी। राजकारणामधील भोंदूबाबाच्या भक्तांवरही कारवाई करा, उद्धव ठाकरेंची मागणी। तर राजकीय कर्तृत्व नसल्यामुळे भोंदूबाबाकडे जावं लागतं, ठाकरेंचा हल्लाबोल। भोंदूबाबा अशोक खरात सोबत निम्म मंत्रिमंडळ संपर्कात, सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा आरोप। तर फक्त राजीनामा नको, रुपाली चाकणकरांना अटक करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची एसआयटी चौकशी। तर मंदिरासंदर्भातील कामामुळे ओळख, वैयक्तिक संबंध जोडणं चुकीचं, दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। भोंदूबाबा अशोक खरातची कोट्यवधींची संपत्ती, नाशिकमधील ईशानेश्वर मंदिराच्या बाजूला आलिशान फार्म हाऊस। तर खरातनं दमदाटी करून मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा निरगावमधल्या ग्रामस्थांचा आरोप। जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी मोदी सरकारच्या विरोधात कारस्थान होत असल्यामुळे सरकारनं मागितला राजीनामा। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकामधून गौप्यस्फोट। सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल 4,000 रुपयांची घसरण, आठवड्याभरामध्ये 11,000 रुपयांनी सोनं स्वस्त। चांदीच्या दरामध्ये आज 6,000ची घट। आखाती युद्धामुळे जळगाव जिल्ह्यामधील केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प, देशांतर्गत बाजारामध्ये क्विंटलचे दर निम्म्यावर, केळी उत्पादकांना मोठा फटका। रशिया कायम इराणचा एकनिष्ठ आणि भरवशाचा मित्र असेल, ऐन युद्धात पुतीन यांच्या इराणी नेत्यांना पर्शियन वर्षानिमित्त शुभेच्छा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।